जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली, मात्र या कर्जमाफीमध्ये शेतकरी वाट पाहू पाहू बेजार आहे। त्यांनी तारीख सांगितलेली आहे 30 जून पर्यंत 100% कर्जमाफी करू, मात्र त्याची 30 जून काही लवकर येईन आणि 30 जूनच्या पूर्वी म्हणजे नेमकं कधी करणार हा तर प्रश्न आहेच। मात्र यामध्ये आता महत्त्वाची पुन्हा एक अडचण निर्माण झाली। ही सगळी अडचण काय हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं, कारण आता शेतकऱ्यांचा जो काही खरीपाचा हंगाम आहे तो जवळ आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे। आणि या अगोदर या कर्जमाफीची जी काही माहिती होती ती 54 कॉलम मध्ये भरायची होती। आता ते कोणते कोणते कॉलम होते, त्यामध्ये कोणती माहिती होती याबद्दल आपण अगोदरच माहिती बघितलेली की ते नेमके 54 कॉलम मध्ये काय माहिती होती। मात्र आता या 54 कॉलम मध्ये पुन्हा 13 कॉलमची वाढ झाली, म्हणजे 67 कॉलम मध्ये ही माहिती भरायची आणि ही माहिती भरल्याच्या नंतर मग ती शेतकऱ्यांना मिळेल, म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येईल आणि मग निर्णय होईल। मात्र यामध्ये आता महत्त्वाची एक अडचण आली आहे की गेल्या 1.5 महिन्यापासून गट सचिवांनी डे एंड व डायनामिक एंड करण्यास नकार दिल्याने एक नवा पेच निर्माण झालाय। आता नेमकं डे एंड आणि डायनामिक एंड काय ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत। मात्र आता ही जी काही माहिती आहे ही भरणं खूप महत्त्वाचं आहे आणि माहिती भरल्याशिवाय राज्य सरकारला सुद्धा कर्जमाफीची ही घोषित करता येणार नाही की यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार, कोणते शेतकरी अपात्र होणार। आता यामध्ये महत्त्वाचं आहे की 2022 ते 2023, 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 या 3 वर्षामधील जे थकबाकीदार शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांची माहिती आणि या 3 वर्षामध्ये जे नियमित शेतकरी असतील अशा नियमित शेतकऱ्यांची माहिती भरायची आहे। आणि माहिती पूर्ण भरल्याच्या नंतर मग मंत्रिमंडळाच्या पुढे अहवाल येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। मात्र आता हे गट सचिव गेलेत संपावर आणि संपावर गेल्यामुळे ही महत्त्वाची अशी अडचण निर्माण झाली। आता यामध्ये काही डे एंड आणि डायनामिक एंड ते काय आहे तर ते आपण थोडक्यात बघू। राज्यातील 21,000 विकास संस्थांपैकी 12,000 संस्थांना अद्ययावत संगणक प्रणाली खाली आणलेले आहे। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 1751 संस्थांचा समावेश आहे आणि सचिवांनी रोजच्या रोज संगणकीय माहिती भरणे म्हणजे डे एंड व मार्च अखेरचे संगणकीय कामकाज पूर्ण करणे म्हणजे डायनामिक एंड हे बंधनकारक असते। मात्र यामध्ये जो काही सचिवांनी संप पुकारलेला आहे या संपामध्ये त्या सचिवांच्या काही वेतनाच्या मागण्या आहेत, श्रेणीच्या मागण्या आहेत, संस्थांच्या काही अटी शिथिल करून सक्षमीकरण निधी देण्याबाबतच्या या काही मागण्या आहेत आणि या संप मिटल्याच्या नंतर मग हे माहिती भरतील आणि त्यानंतर हा मार्ग मोकळा होईल। म्हणजे एक लक्षात घ्या की शेतकऱ्यांना काही द्यायचं म्हणलं तर कुठं ना कुठं काहीतरी बाधा येतच राहतात। आता राज्य शासनानं सांगितलेलं आहे 30 जूनच्या पूर्वी, मग आता कर्जमाफी कधी मिळेल ते पुढे जशी माहिती येईल तसं आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।